नमस्कार. मी प्रज्ञा. आज थोडं लाईव्ह आल्यासारखं येते आहे. सध्या 2-4 दिवस किंवा थोडंसं अधिकच जे काय चाललं आहे पावसाचं त्याच्यावर सुचलेली कविता थोडंसं सादर करूया म्हणते. नाव आहे कवितेचं हा कसला पावसाळा. हा कसला पावसाळा. या विचित्र हवामानाचे अचानक पडसाद पहा किती वेगळे. पावसाळ्यातच एक नवा अंतर्गत ऋतू आल्याचे भासते. पावसाळ्यातच एक नवा अंतर्गत ऋतू आल्याचे भासते. परिणाम अल्फिनियन फिनॉमिनाचे सूर्य आणि पृथ्वीतले अंतर काही काळ वाढले. सूर्य आणि पृथ्वीतले काही काळ अंतर वाढले. सूर्य जरा दूर गेला तर असे वेगळे घडते. सूर्य आणि पृथ्वीतले काही काळ अंतर वाढते. सूर्य जरा दूर गेला तर असे वेगळे घडते. थंडीला गंमत वाटते आणि अचानक डोकेवर काढते. थंडीला गंमत वाटते आणि अचानक डोकेवर काढते. वाऱ्याचाही लगाम सुटतो आणि पिसाट भरते. पावसालाही बेदम पडावेसे वाटते. सगळीकडे ओला वारा, ओली थंडी वाढते. पावसालाही मग बेदम पडावेसे वाटते. सगळीकडे ओला वारा, ओली थंडी वाढते. आणि नेमकं सूर्यालाही अचानक असे लपावेसे वाटते. 22 ते 25 ऑगस्टपर्यंत हे सारे थांबेलसे वाटते. निसर्गाच्या या चक्रांचे आपल्याला कुठे ज्ञान असते. बदललेल्या हवामानात तब्येत मात्र सांभाळावी लागते. वाळवण्यासाठी ओल्या कपड्यांना इस्त्री करावी वाटते. एकंदरीत ॲडजस्टमेंट करत जगावे लागते. सारे म्हणतात थकवले या पावसाने. आधी वाट पाहायची म्हणत बाबा ये रे ये. पावसा बाबा ये रे ये. मग म्हणायचे पुरे झाले जरा थांब ना रे. आता वाट बघायची सूर्यदर्शन तरी होणार का. सूर्यदर्शनाची ते तरी होणार आहे ना रे. खरंच सारे जण कंटाळले आहेत. अवेळी अवाच्या सभा पडलेला पाऊस आणि हा पावसाचा त्रास देणारा वेगळेपणा.